मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा. भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने आणि रस्त्याची लांबी याच्या दृष्टीने देखील मोठा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये आता आपण नगर शहरामध्ये पत्रकार चौकामध्ये जी काही वाहतूक शाखेची शाखा आहे त्यांचे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांच्याबरोबर आहोत. आजच आपल्या कानावर एक बातमी आली की आपल्या शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आणि वर्षानुवर्ष न सुटलेला प्रश्न तो म्हणजे ट्रॅफिक सिग्नल. आता त्या ट्रॅफिक सिग्नलच्या बाबतीत एक बातमी आली कानावर की त्याला निधी उपलब्ध झालेला आहे आणि प्रत्येक चौकामध्ये नवीन ट्रॅफिक सिग्नल बसवायचं काम सुरू झालं आहे. तर या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण बोरसे साहेबांकडनं घेऊ की नेमकं काय प्रकार आहे. अहिल्यानगर शहरामध्ये सध्या DSP चौक येथील एक सिग्नल चालू आहे. बाकी ठिकाणी सिग्नल काही वर्षापूर्वी बसवण्यात आलेले आहे परंतु चालू स्थितीत नाही. जसं की पत्रकार चौक, प्रेमदान चौक, चांदणी चौक, कायनेटिक चौक या ठिकाणी सिग्नल काही वर्षापूर्वी बसवण्यात आले होते परंतु ते सिग्नल आतापर्यंत चालू झाले नव्हते. आम्ही सदर जे सिग्नल आहे सिग्नल चालू करण्यासाठी प्रशासनास वारंवार विनंती करून सदर सिग्नल 3 ठिकाणी सध्या त्याचं काम चालू आहे. येत्या काही दिवसातच ते सिग्नल कार्यान्वित होणार आहे. त्यापैकी DSP चौक जो आहे तिथलं जे सिग्नल आहे ते जुन्या पद्धतीचं होतं. आता नवीन याच्यामध्ये डिजिटल सिग्नल आपण तिथं बसवत आहोत. DSP चौकासोबतच पत्रकार चौक आणि प्रेमदान चौक या ठिकाणी डिजिटल सिग्नल आम्ही चालू करत आहोत. अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या मार्फतीने सिग्नलचे काम सुरू आहे. तसेच शहरामधील काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे की जिथं सिग्नल बसवण्याची आवश्यकता आहे, चांदणी चौक आहे, कायनेटिक चौक आहे, तसंच GPO चौक, बिस्तबाग चौक येथेसुद्धा काही ठराविक वेळी आणि काही इतर दिवशी दिवसभर अशी ट्रॅफिक कंजक्शनचा प्रॉब्लेम असतो. आणि बाकी इतर जे पॉईंट आहे त्या चौकामध्ये सुद्धा आम्ही नवीन डिजिटल सिग्नल चालू करून शहरातील जी ट्रॅफिक जामची जी समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे 3 सिग्नल आता लवकरच येत्या काही दिवसात चालू होत आहे. शहरामध्ये किंवा इतर कुठेही म्हटले तर रस्ते जे आहे तेच आहे. रस्ते वाढलेले नाही आणि वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाहतूक समस्येचा प्रश्न हा निर्माण होत आहे. पण त्यातूनही सिग्नल व्यवस्था, ट्रॅफिक वॉर्डन किंवा इतर काही वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध, नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्या विरुद्ध, वाहन चालकाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जेणेकरून जनसामान्यांची त्याच्यावर वाहतूक कोंडीमध्ये त्यांना जावे लागणार नाही आणि ते सरळ आपलं व्यवस्थितरित्या आपले प्रवास करू शकतील. पण मूळ प्रश्न काय माहिती आहे का साहेब की याच्या अगोदर ज्या ज्या चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल उभारले गेलेले होते ते जर चालूच झाले नाहीत गेल्या 5 वर्षापासून. कारण आम्ही जागरूक नागरिक मंचाकडनं आंदोलनं केली त्या संदर्भामध्ये अनेक. कारण मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मला त्यातली सगळी तांत्रिक देखील माहिती आहे. एक सिग्नलला 7-7 लाख रुपये खर्च येतो तो उभारण्यासाठी, 7 लाख रुपीज. बरोबर. तर अशा वेळेस जे कायनेटिक चौक किंवा आमच्या सक्कर चौक, स्वस्तिक चौक या ठिकाणी जे ट्रॅफिक सिग्नल उभारलेले होते ते गेल्या 5 वर्षापासून जसून तसे उभारलेले होते आणि ते अजिबात चालूच झाले नाहीत. जे काही चालू झाले ते 2-4 दिवसापुरते चालू झाले आणि त्याच्यानंतर ते ऑपरेट झाले नाहीत. तर मग आता ते सिग्नल बदलून नवीन सिग्नल बसवणं याच्या पाठीमागे नेमका काय हेतू आहे हा एक नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या वाहतूक शाखेला अहिल्यानगरच्या जी काही वाहतूक शाखा आहे त्या शाखेला मनुष्यबळाचा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे 34 चौक आहेत आपल्या शहरामध्ये. बरोबर. त्या 34 चौकामध्ये जर आपण एक वाहतूक पोलीस उभा करायचा असं ठरवलं तरी पण करू शकत नाही. इतकी कमी आपली मनुष्यबळाची स्ट्रेंथ आहे. बरोबर. मग अशा वेळेस
ही मनुष्यबळाची जी स्ट्रेंथ आहे आणि त्याच्यामध्ये काही जो काही भर पडतो की VIP लोकांची जी व्हिजिट असते किंवा काही कोर्टाकडनं मागणी केलेली असते काही वेळेस काही वेळेस शिर्डीला काही VIP येतात, तिथे पण पायलटिंग करावं लागतं किंवा काय करावं लागतं. अशा वेळेस तुमच्या हातामध्ये खूप कमी मनुष्यबळ लागतं, तर याच्यातून तुम्ही कसा मार्ग काढणार आहात? सध्या अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा येथे 40 अंमलदार उपलब्ध आहेत, तरीसुद्धा शहराच्या ट्रॅफिकच्या तुलनेने ते कमीच आहे. आम्ही सदर अंमलदार ट्रॅफिक वार्डन मिळण्याबाबत महानगरपालिका आयुक्त तसेच कलेक्टर साहेब मान्य कलेक्टर साहेबांना भेटून आम्हाला जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन कसे उपलब्ध होतील शहरातील वाहतूक समस्या सोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून जानेवारी महिन्यापासून आम्हाला महानगरपालिकेकडून 25 ट्रॅफिक वॉर्डन मिळालेले आहे. मिळाले आहेत आम्हाला. आणि ते ट्रॅफिक वॉर्डन आम्ही आमचे ट्रॅफिक अंमलदार यांच्यासोबत त्यांच्या विविध पॉईंटला आम्ही ड्युटी लावतो आहे आणि जवळजवळ आम्ही सर्व पॉईंट आम्ही कवर केलेले आहेत. त्याच्यामध्ये शहरामध्ये जे मेन मार्केटचा भाग जो आहे, कापड बाजार असेल, तेलीकुंट असेल, दालिया, तो एरिया जो आहे त्या एरियामध्ये मोठे माल वाहतूक करणारी वाहनं दिवसा येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. कारण की जो ट्रॅफिक कंजक्शनचा जो प्रॉब्लेम आहे दालमंडी वगैरे त्या साईडला खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं ज्या माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही त्या रात्री 10 पर्यंत एंट्री देत नाही. त्यामुळं बऱ्याच अंशतः हे ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तिथला सुटलेला आहे. आणि बाहेर शहरामध्ये उपनगरामध्ये आमची रोजची कारवाई चालू आहे. इथे पत्रकार चौक ते इकडे DMartचा जो रोड आहे त्या रोडला विविध प्रकारचे हॉटेल्स, कार डेकोर, दवाखाने आणि नवीन नवीन दुकानं जे उघडले आहेत त्याची पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे. रस्त्यावर पार्किंग केली जाते. तर आम्ही सदर दुकान मालक यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे की आपण आपल्याकडे जे येणारे जे कस्टमर आहेत त्यांसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करावी. बऱ्याच दुकानदारांनी केलेली आहे. बाकीचे जे करत नाही त्यांना आम्ही पण त्याच्यावरती धडक कारवाई होणं नागरिकांना अपेक्षित आहे. कारण काय होतं, आता नुकताच वाहतूक सप्ताह आपला सुरक्षा सप्ताह पार पडलेला आहे. बरोबर. आणि दरवर्षी आम्ही सुद्धा जागरूक नागरिक मंचाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सहभागी होऊन आमचं योगदान देत असतो. परंतु काय होतं दुर्दैवाने की वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जे काही उपक्रम राबवले जातात ते तेवढ्या सप्ताहापुरते मर्यादित राहतात आणि पुन्हा पहिले पाढे 55 होतात असा नागरिकांना अनुभव येतो. विशेष करून गावठाणामध्ये आपल्या दिल्ली गेट परिसर, त्याचा तसाच माळीवाड्याचा परिसर, आम्ही केलेल्या अभ्यासानुसार सर आपल्या गावठाणाच्या परिसरामध्ये एकंदर 34 शाळा आहेत. बरोबर. 34 शाळा आहेत आणि 34 शाळामध्ये एकंदर 32,000 विद्यार्थी आहेत. बरोबर. म्हणजे प्राथमिक, पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक असे मिळून. बरोबर. आता या शाळांच्या भरायच्या वेळा आणि सुटायच्या वेळा एकच असल्यामुळं अनेकदा खूपदा वाहतूक कोंडी होते. तर आपण वाहतूक शाखेकडनं थोडासा पुढाकार घेऊन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी SP साहेबांच्या माध्यमातून जर आपण या मुख्याध्यापकांच्या जर का मिटिंगा घेऊन त्या शाळांच्या वेळामध्ये फक्त 5-5 मिनिटाचा फरक केला सर, तर मला वाटतं बराचसा वाहतुकीचा प्रश्न सुटेल. कारण अशी अनिल कवडे साहेब जेव्हा जिल्हाधिकारी होते तेव्हा आम्ही असा प्रयोग केला होता. तर असा प्रयोग करावा तुम्ही, म्हणजे वाहतुकीवरचा ताण कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही जे काही वाहतूक ट्रॅफिक वॉर्डन तुम्हाला मिळालेत असं म्हणताय, तर अजूनपर्यंत ते कार्यरत झालेले दिसत नाही आहेत कुठे. नाही आहेत सर्व. तुम्ही आता दिल्ली गेट असेल, चौपटी कारंजा असेल, तेलीखुंट असेल, रामचंद्र खुंट असेल, शहरातले सर्व पॉईंटवर आमचे ट्रॅफिक वॉर्डन सध्या खाकी ड्रेसवर आहेत. त्यांना आपण ड्रेस कोड दिलेला आहे. अच्छा. बरं, आता हे जे नवीन सिग्नल बसवले सर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कल्पना आहे का, काही सांगू शकताल का की काही अत्याधुनिक सिस्टीम बसवली आहे का की जर का वाहतुकीचे नियम पाळत नसेल, बरोबर, तर उदाहरणार्थ त्याचा फोटो घेतला जाईल किंवा त्याचं शूटिंग घेतलं जाईल किंवा त्याला ऑटोमॅटिक चलन त्याच्या हातात दिलं जाईल. कारण नगरी लोकांची जी काही वागण्याची पद्धत आहे ती पाहता एकंदर त्यांना नियम पाळायचं माहीत नसतं. आणि हा जर नियम तुम्ही जरी किती ट्रॅफिक सिग्नल अत्याधुनिक उभे केले आणि त्या ठिकाणी जर पोलीस नाही आहे असं पाहिल्यानंतर एक नागरिकांचं जनरल सायकोलॉजी असते की पोलीस नाही आहे म्हटल्यानंतर ट्रॅफिक सिग्नल तोडला जातो. ही गोष्ट मुंबई पुण्याला देखील घडते. परंतु आता हळूहळू त्या ठिकाणी असे काही कॅमेरे बसवले आहेत की जर कोणी तो वाहतूक नियम तोडला तर त्याचं चलन थेट त्याच्या घरी जातं. तर अशा प्रकारची काही सुविधा आहे का नवीन सिग्नल्समध्ये? बरोबर. आता हे जे नवीन डिजिटल सिग्नल जे बसवलेले आहेत या सिग्नलवर आपण CCTV कॅमेरे बसवण्याचे प्रायोजित आहे. आणि त्याचं जे सर्व CCTV कॅमेऱ्याचं जे एटच असतं ते एका ठिकाणी असतं. त्या
ठिकाणी जे वाहनधारक सिग्नल तोडतात त्याचा फोटो घेऊन आम्ही त्याच्यावर चलन करणार आहोत. आता या निमित्ताने साहेब आता संपूर्ण जनतेला, संपूर्ण नागरिकांना एक आव्हान करा तुम्ही तुमच्याकडनं, कारण अतिशय कडक नियमावली जाहीर झाली की जे कोणी ट्रॅफिक नियम तोडतील त्यांना बरोबर. मोठे मोठे दंड आहे, तर इव्हन अगदी त्याचं लायसन्ससुद्धा रद्द करणे किंवा तो नोंदणीसुद्धा रद्द करण्यापर्यंत कायदे केले गेलेले आहेत. तर तुम्ही तुमच्याकडनं या नगरच्या जनतेला या निमित्ताने आवाहन करा की काय होऊ शकतं. मी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेतर्फे नवा मराठा या न्यूज चॅनलच्या मार्फतीने सर्व अहिल्यानगर वासियांना आवाहन करतो की कृपया आपण आपले वाहन चालवताना वाहतूक नियमाचे पालन करावे. कुठेही सिग्नल असेल तर सिग्नलवर थांबलं पाहिजे. कुठेही आपण मोबाईलवर बोलताना वाहन चालवलं नाही पाहिजे. जिथं जिथं आवश्यक आहे तिथं हेल्मेटचा वापर करावा. जिथं जिथं आपलं जे झेब्रा क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी त्या नियमाचा वापर करावा. आणि कुठेही आपल्या गाड्या रस्त्यावर नो पार्किंग जे झोन आहे त्या ठिकाणी उभा न करता जिथं पार्किंग झोन दिलेली आहे महानगरपालिकेने त्या ठिकाणी पार्क कराव्या, जेणेकरून आपली जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत राहील आणि कोणाला काही अडचण निर्माण होणार नाही. वाहतुकीचे नियम जसे लायसन्स, इन्शुरन्स या पण गोष्टी आहे. लायसन्स जर नसेल तर खूप मोठ्या प्रमाणात वाहन चालकाच्या हातून एखादा अपघात झाला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावं लागतं. जे इन्शुरन्स कंपनी त्याला लायसन्स नसल्यामुळे ते इन्शुरन्स त्याला देत नाही. त्यामुळं लाखो रुपयाचा जो भरपाई आहे त्याला स्वतःच्या खिशातून द्यावं लागते. एक छोटा कागद लायसन्सचा, एक छोटा कागद इन्शुरन्सचा, जो काही किंमत हजारामध्ये असते. परंतु दुर्दैवानं त्याच्या हातून वाहन चालकाकडून एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या मरण पावलेल्या व्यक्तीस पूर्ण नुकसान भरपाई त्याच्या खिशातून द्यावं लागते. त्यामुळं लायसन्स, इन्शुरन्स हे खूप मस्ट आहे आणि खूप आवश्यक आहे. म्हणजे आवश्यकच आहे ते म्हणजे त्याला नो चॅलेंज. ते तुमच्या कुटुंबाच्या आणि तुमचे जे कुटुंबाच्या आर्थिक जी आहे व्यवस्था त्याच्या संरक्षणासाठी खूप आवश्यक आहे. कारण की अपघात हा काही असं सांगून किंवा ठराविक लोकांच्या याच्यावर होता असा होत नाही. कुठेही कधीही तुमच्या हातून एखादा अपघात घडू शकतो. तुमच्या निष्काळजीपणामुळे असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे लायसन्स, इन्शुरन्स याचं कृपया आपण सर्वांनी त्याचं काढून घ्यावे आणि आपण आपल्या जे भविष्यातील जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर शिस्तीत वागणे आणि वाहतूक नियम पाळणे, बरोबर, मोबाईल न वापरणे. नगर शहरामध्ये, अहिल्यानगर शहरामध्ये मी साधारणतः ऑगस्ट 2024 चार्ज घेतलेला आहे. बाकी इतर शहराच्या तुलनेने इथं वाहतूक नियमाबाबत खूप लोकांची कमी आहे. म्हणजे वाहतूक नियम असे पाळत नाही आणि कुठेतरी गाडीला बुलेटला एखादं फटाका सायलेन्सर बसवणे, गाडीला जो शासनाने जे ठरवून दिलेला पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे नंबर प्लेट न बसवणे, कुठेतरी नाव टाकणे, दादा, मामा किंवा काहीतरी चित्र काढणे. मग जेणेकरून मग ह्या फॅन्सी नंबर प्लेटमुळे त्या वाहनाची ओळख पटत नाही आणि एखाद्या वेळेस काही अपघात झाला किंवा एखाद्या काही गुन्हा घडला किंवा काही इतर काही प्रकार घडला तर ते वाहनाचं आम्हाला डिटेक्ट होणं अवघड जातं. त्यामुळे हे जे फॅन्सी नंबर प्लेट आहे किंवा काही वाहन चालक गाडीवर नंबरच टाकत नाही, विदाऊट नंबर ते वाहन चालवतात. आम्ही त्यांच्याविरुद्ध रोज आमच्या कारवाई चालूच असतात. परंतु नागरिकांनी स्वतःहून ह्या वाहतूक नियमाचं, वाहतूक जे नियम आहे त्याचं स्वतःहून पालन करणे खूप आवश्यक आहे. ते तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खूप आवश्यक आहे. तर या नवा मराठा चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण वाहतुकीचे नियमाचे पालन करावे आणि आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीविताचे संरक्षण करावे. धन्यवाद सर. मित्रांनो, आपण ऐकलं की आणि आपण वाचत देखील असताल वर्तमानपत्रामध्ये की आता वाहतुकीचे नियमाचं उल्लंघन केल्यानंतर 5,000, 10,000, 10,000 रुपयापर्यंतचे दंड आकारण्यात आलेले आहेत कायद्यानुसार. आणि इथून पुढे कुठल्याही पोलिसाशी आपण हुज्जत घालू शकणार नाही आहेत किंवा कुठल्याही काका, मामा, दादाचा फोन करू शकणार नाही. कारण का तर ते चलन डायरेक्ट घरीच येणार आहे आणि ते भरावंच लागणार आहे. तर अशा वेळेस मला असं वाटतं की वाहतुकीचे नियम पाळणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपल्या शहरामध्ये प्रत्येकजण जे काही मोबाईल कानाला लावून गाडी चालवताना दिसतोय, आपल्याला काही देश चालवायचा नाही आहे की इतकं महत्त्वाचं आहे की गाडी चालवताना देखील मोबाईल वापरला पाहिजे. आणि ही जी कृती आहे ही अतिशय बेकायदेशीर आहे. सगळ्यांना या दृष्टीने आम्ही आवाहन करतो या नवा मराठाच्या माध्यमातून, साहेबांच्या पण माध्यमातून, की इथून पुढे सगळ्यांनी एक शपथ घ्यायची आहे की आपण
किमान पक्षी रस्त्यावरती शिस्तीत वागूयात, स्वतःचा जीव वाचू, इतरांचाही जीव वाचू आणि या देशाचं खरं नागरिकत्व आपण सिद्ध करू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.